तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेतलेली आहे आणि सुनेत्रा पवार वारकऱ्यांची विचारपूस करण्यासाठी आज त्यांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेतली। त्या रुग्णालयामध्ये दाखल झाल्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून वारीमध्ये जे वारकरी या अपघातामध्ये जखमी झालेले आहेत त्यांची विचारपूस करण्यात आली। त्या स्वतः या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्या होत्या आणि जखमी वारकऱ्यांची त्यांनी स्वतः विचारपूस केली आहे। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना घडलेली आहे। 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे, तर 3 जण अजून गंभीर जखमीत आणि 7 जणांना किरकोळ जखम झालेली आहे। मात्र एकंदरीतच या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण वारीमध्ये सध्या एक हळहळ व्यक्त होतीये। ट्रकच्या धडकेमध्ये अशा प्रकारे 3 वारकऱ्यांचा मृत्यू झाला। या 3ही महिला वारकरी होत्या आणि या 2 दिंड्यांमधले सगळे वारकरी या ठिकाणी जात असताना अचानक या ट्रक खाली त्या चिरडल्या गेल्या ट्रकची त्यांना धडक बसली आणि यामध्ये 3 वारकरी महिलांचा मृत्यू झालेला आहे। तर त्यांची भेट घेण्यासाठी, जखमींची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या। त्यांनी विचारपूस केली जखमींची आणि हा एकंदरीतच अपघात कसा झाला या संदर्भातल्या चौकशीचे सुद्धा आदेश दिले। पोलिसांचा तपास अर्थातच या संदर्भातला सुरू झालेला आहे।